खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत आहे का, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी भडीमाराला तोंड देत 3 शाळांमधल्या 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची सुरक्षा दलाकडून सुटका. दहशतवादाला कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल इस्लामी उपदेशक झाकीर नाईकचं पारपत्र रद्द. आगामी 2 वर्षात उसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवून इंग्लंड अंतिम फेरीत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत. नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. व्यक्तीची खाजगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का, याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. आधार कार्डाच्या वैधानिकतेसंदर्भात सुनावणी करताना सरन्यायाधीश जे.एस. खेर यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय पीठानं या संदर्भात 9 सदस्यीय पीठाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. 1950 आणि 1960 साली दिलेल्या 2 निकालांचा अभ्यास करून हे पीठ निर्णय देईल, असं न्यायालयानं काल सांगितलं. आधार अंतर्गत मागितली जाणारी माहिती व्यक्तीच्या खाजगी अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज 3ऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ सुरू झाल्यानं सभापतींना कामकाज तहकूब करावं लागलं. दरम्यान केंद्र सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आजच्या कामकाजापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. वस्तू आणि सेवा कर देशासाठी फलदायी ठरेल. याच्या एकूण निधीपैकी 80% पैसा हा राज्यांच्या आणि जनहिताच्या कार्यासाठी उपयोगात आणला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काल संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार या मुद्द्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं. राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर काही प्रमाणात गदारोळ झाला, मात्र सध्या सभागृहाचं कामकाज सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या भडीमाराला तोंड देत काल पोलीस आणि नागरी प्रशासनानं 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची 3 शाळांमधून सुखरूप सुटका केली. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले हे विद्यार्थी आणि शिक्षक 6 तासांहून जास्त काळ अडकले होते. या सर्वांना बुलेटप्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. कालशियान, सैर, बाहवानी, नम आणि झांगर या गावांना पाकिस्तानी भडीमाराला तोंड द्यावं लागतंय. बाहवानी गावातल्या सरकारी शाळेतले 150 विद्यार्थी, कलाडीच्या मिडल स्कूलमधले 12 तर सैर गावातल्या 55 विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सैर गावातल्या शाळेच्या इमारतीवरच तोफगोळ्यांचा थेट भडीमार झाल्यानं इमारतीचा बराच मोठा भाग कोसळला, अशी माहिती राजौरीच्या उपायुक्तांनी दिली. सुटका केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थ्यांना मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आलं, तर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या या भडीमारामध्ये लष्कराचे 2 जवान शहीद झाले, तर 3 नागरिकांसह 6 जण जखमी झाले. गुरेज भागात काल लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत 2 दहशतवाद्यांना ठार केलं. वादग्रस्त इस्लामी उपदेशक झाकीर नाईक याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेसमोर उपस्थित न राहिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली. एनआयएच्या विनंतीनंतर परराष्ट्र विभागानं एका आठवड्यापूर्वी कारवाई सुरू केली होती. परराष्ट्र विभागाच्या सूचनेवरून मुंबईच्या विभागीय पारपत्र कार्यालयानं त्याचं पारपत्र रद्द केलं, असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता गोपाल बागले यांनी वार्ताहरांना सांगितलं. एनआयएनं 18 नोव्हेंबर 2016 रोजी नाईक विरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
राज्यात आगामी 2 वर्षात ऊस पिकाचं 3,05,000 हेक्टर क्षेत्र हे सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठीच्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। सूक्ष्म सिंचनाची ही योजना राज्यातील सहकारी कारखान्यांसोबतच खासगी कारखान्यांसाठी देखील लागू राहील। त्याचप्रमाणे गटशेतीला प्रोत्साहन आणि सबलीकरणासाठी आगामी 2 वर्षाच्या योजनेलाही मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी तसंच भविष्यात भाववाढीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री केंद्र सरकार किंवा खुल्या बाजारातून करण्याची प्रक्रिया NEML या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला। मुलींचा जन्मदर वाढवण्यासह मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी राबवण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री ही योजना येत्या 1 ऑगस्टपासून सुधारित स्वरूपात राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। राज्यात एकीकडे शिवसेना मंत्रिमंडळात आहे तर दुसरीकडे आंदोलन करते। जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली हा ढोंगीपणा सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। ते काल ठाणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। आपण सरकारमध्ये असलो तरी सरकारशी सहमत नाही असं दाखवून दुटप्पीपणा करू नका असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादनासाठीची रक्कम देण्याचं काम जिल्हाधिकारी पातळीवर होण्यासारखं असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी करारावर सही का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। राज्यातल्या शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी किती झाली हे स्पष्ट नाही। वस्तू आणि सेवा करामुळे केंद्र सरकार निधी देत नाहीत। अशात शिवसेना आणि भाजपामधल्या कुरघोड्या नित्याच्याच आहेत असं अजित पवार म्हणाले। तत्पूर्वी काल ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते। कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेपैकी काही भाग सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्याच्या विरोधात दाखल केलेला खटला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी मागे घेतला आहे। राज्य सरकारनं 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश कोल्हापूर शहरातल्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत केला होता। या निर्णयाला या स्टुडिओच्या मालक असलेल्या लता मंगेशकर यांनी विरोध केला होता। त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या सोमवारी ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आल्यावर मंगेशकर यांनी याचिका मागे घेण्याची इच्छा असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं। मुंबईत आझाद मैदानासमोर झालेलं हिंसक आंदोलन आणि पोलिसांवरच्या कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधातला खटला आणि प्रथम माहिती अहवाल मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे। 21 ऑगस्ट 2012 रोजी जमावबंदीचा आदेश असतानाही मनसेनं गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला। या नियमभंगाबद्दल पोलिसांनी मनसे नेते शिरीष सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता। तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना राज ठाकरे यांच्यासह अनेकांना आरोपी केलं होतं। हे आरोपपत्र घटना घडल्यावर 2 वर्षांनंतर दाखल झाल्यानं हा खटला चालवता येत नाही असा युक्तिवाद मनसेच्या वतीनं करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयानं खटला रद्द केला। मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर पर्यटनाच्या दृष्टीनं व्यापारी आणि मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी नव्या पायाभूत सुविधांच्या आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितलं आहे। ते काल मुंबईत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संधी या विषयावर इंडियन मर्चंट चेंबर्समध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते। या महत्त्वाच्या बंदरांचं रूपांतर आकर्षक अशा व्यापारी आणि मनोरंजन केंद्रांमध्ये करण्याचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं। यासाठी या ठिकाणी क्रूज टर्मिनल, फेरी सेवा, अंतर्गत जलवाहतूक, समुद्राचं दर्शन घडवणारे पादचारी मार्ग, जलक्रीडा, तरंगते रेस्टॉरंट, मनोरंजन केंद्र, सागरी वस्तू संग्रहालय अशा विविध सुविधा उभारण्याची योजना तयार करण्यात येत आहे अशी माहिती भाटिया यांनी दिली। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे। महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि शारीरिक शिक्षण महासंघाच्या शिष्टमंडळानं तावडे यांची भेट घेतली।
त्यावेळी कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत तावडे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका 1 तास वाढवण्याबाबत विचार केला जाईल। तसंच शाळांमधल्या इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली नाही तर शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत असं तावडे यांनी सांगितलं। या विषयांचे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते पद कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल। याबाबत शासन पातळीवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिलं। हळदीवरच्या वस्तू आणि सेवा करामुळे राज्यातल्या हळद व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे। हळदीला जीएसटीमधून वगळावं किंवा हळदीवरती एकच कर लागू करावा अशी मागणी हळदीच्या व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। हळदीची जागतिक व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगलीतल्या व्यापाऱ्यांनी हळदीचे सौदे बंद केले आहेत। यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधला हळद व्यापार ठप्प झालाय। गेल्या काही दिवसांपासून हे सौदे बंद असल्यानं व्यापार समितीमध्ये सुमारे 1 लाख पोती हळद पडून आहे। हळद खरेदी करताना व्यापाऱ्यांना या व्यतिरिक्त दलाली, हमाली, लेवी तसंच कंटेनर या सेवांवरही जीएसटी कर द्यावा लागत असल्यानं हळद व्यापारी चिंतेत आहेत। यावर्षी राज्यात हळदीचं चांगलं आणि दुप्पट उत्पादन झालंय। याशिवाय हळदीला दरही चांगले आहेत। त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सरकारनं हळदीवरच्या जीएसटीचं धोरण स्पष्ट करावं असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि शेतीमाल असल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं शेतीमालाला 100% वगळल्यानंतर हळदीला यामध्ये जे घेतलं गेलेलं आहे तो एक न कळत नाराजीचा सूर आहे। ज्यावेळी एखाद्या आडत्याकडनं आम्ही हळद खरेदी करतो ती हळद ज्यावेळी आम्हाला त्यांचं बिल येत असते त्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे न करता आता खरीददाराकडूनच ते कमिशन घेतलं जातंय। या गोष्टी समजायला तयार नाहीत। नेमका कशा पद्धतीनं आम्ही आडत्याकडनं बिलं घ्यायची, खरीददाराकडनं घेतल्यानंतर ती कशी करायची। दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या महिला जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे। उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडनं भारताला 4-1 असं हरवलं आहे। इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये अमेरिकेनं जपानला 1-0, अर्जेंटिनानं आयर्लंडला 2-1 असं नमवलं। यजमान इंग्लंडनं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। ब्रिस्टॉल इथं काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेलं 219 धावांचं आव्हान इंग्लंडनं शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर पार केलं। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेनं 50 षटकात 6 बाद 218 धावा केल्या। या आव्हानाचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात करूनही मोक्याच्या क्षणी पटापट गडी बाद झाल्यानं सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला होता। मात्र 50व्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत अन्या श्रुबुले हिनं इंग्लंडला विजय मिळवून दिला। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा दुसरा उपांत्य सामना उद्या होणार असून यांच्यातल्या विजेत्याशी येत्या रविवारी लॉर्ड्स इथं अंतिम सामना होईल। जाणून घेऊयात पाऊसमान। सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे। चंद्रपुरात काल रात्री रिमझिम पाऊस झाला। अकोला, नांदेडमध्ये काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला। सिंधुदुर्गमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। जिल्ह्यातल्या तिलारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून त्यामुळे 3 गावांचा संपर्क तुटला आहे। गडचिरोलीत कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे परिसरातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे। ठाण्यातही अधूनमधून मध्यम पाऊस होतोय। पालघरमध्ये हलका पाऊस होतोय। बुलढाण्यात रात्री तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला। सध्या मात्र ढगाळ वातावरण आहे। भंडाऱ्यात रात्री काही काळ मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला। अमरावतीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला। आताही रिमझिम सुरूच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे। येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा। खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत आहे का, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी।
जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननी भडीमाराला तोंड देत 3 शाळांमधल्या 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची सुरक्षा दलाकडून सुटका. दहशतवादाला कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल इस्लामी उपदेशक झाकीर नाईकचं पारपत्र रद्द. आगामी 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवून इंग्लंड अंतिम फेरीत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.